हाय, आजची आपली रेसिपी आहे एबीसी ज्यूस कॅन्डी. आता एबीसी म्हणजे तुम्ही बघतायच आहे, आमला, बीटरूट, कॅरेट ह्याची आपल्याला जेली बनवून घ्यायची आहे. कारण की ज्यूस बनवणं डेली आपल्याला पॉसिबल नाही आपल्या हॅक्टिक शेड्यूलमध्ये. तर आपण ही जेली बनवून फ्रीजमध्ये 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून आपण ती डेली 1 किंवा 2 क्यूब्स खाऊ शकतो. तर पहिलं तर हे कट करून घ्यायचे छान असे क्यूब्स आणि त्याची ही अशी छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केल्यानंतर ह्या पेस्टचा आपल्याला एका सुती कपड्यामध्ये घेऊन त्याचा ज्यूस चांगला काढून घ्यायचा आहे. तो पल्प जो आहे ना, जो राहतो तो तुम्ही फेकू नका किंवा त्याचा तुम्ही यूज असं पराठे बनवण्यासाठी पण करू शकता. आता हा जो ज्यूस आहे तुम्ही काढून घेतल्यानंतर त्याला आपल्याला बॉईल करायचं आहे स्लो फ्लेमवरती. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडंसं लिंबू, परत थोडंसं मीठ घालायचंय, अगर अगर पावडर 1 चमचा घालायची आणि गुळ तुमच्या चवीनुसार गुळ घाला किंवा साखर घाला याच्यामध्ये. आता हे जे आहे हे छान असं बॉईल झालं ना की तुम्हाला कोणता जे काही शेपचे मोल्ड्स घ्यायचे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे मोल्डमध्ये सेट व्हायला टाकायचं आहे. आता हे छानपैकी सेट झालेलं आहे आपलं. एक छोटं दुसरं बाउलमध्ये पण मी मोल्डमध्ये टाकलं होतं. तर हे त्या बाउलमधलं जे आहे ते कट करून घेऊया. ह्याचे क्यूब्स छान आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हे जे आपण जेली बनवले त्याचे फायदे भरपूर आहेत. आपली स्किन जी आहे ती खूप छान ग्लो होते, आपलं ब्लड वाढतं कारण की ह्याच्यामध्ये बीटरूट आहे, प्लस आपली जी हेअर ग्रोथ आहे ती चांगली होते. आणि जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल ना तो सुद्धा थांबतो ह्या कॅन्डीमुळे. फक्त तुम्हाला 2 कॅन्डी ह्या किंवा जेली बोलू शकता तुम्ही दिवसातून 2 खायच्या. आणि ही बघा, ही आपण पायनॅपल शेपमध्ये जे मोल्डमध्ये ठेवलेली ते आहे. माझ्या मुलाला ही कॅन्डी भरपूर आवडली, तो खात होता. आणि हे लहान मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता बिकॉज इट इज हेल्दी. मुलं भाज्या खायला खूप कंटाळा करतात. सो दिस इज अनदर वे ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना भाजी पण चारू शकता. सो आपली जेली रेडी आहे. प्लीज सबस्क्राईब.